पुढच्या 15 दिवसांमध्ये उरलेल्या 10 लाखांच्या खात्यातही पहिला हप्ता हा त्या ठिकाणी निश्चितपणे पोचेल। आणि आपण या निमित्ताने या घरांसाठी 1,20,000 रुपये थेट देतो, नरेगाच्या माध्यमातून 28,000 रुपये देतो, पुन्हा प्रत्येक घराला शौचालयाकरता 12,000 रुपये देतो। असे या ठिकाणी आपण जवळपास 1,60,000 रुपये या माध्यमातून आपण देतो। पण मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार, मी आणि ग्रामविकास मंत्री आम्ही एकत्रित बसलो होतो आणि आम्हाला असं वाटलं की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही 50,000 रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता प्रत्येकाला 2 लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत। आणि माझी विनंती आहे की चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी हे बांधकाम करावं, कारण आपल्याला सगळ्या प्रकारची मदत आम्ही करतो। रेती देखील त्या ठिकाणी 5 ब्रासपर्यंत मोफत देण्याचा निर्णय आपण यापूर्वी केलेला आहे। त्यामुळे ती रेती देखील जर कुठे अडचणी असतील तर जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळ्या सीओंना मी सांगतो की तात्काळ आमचे हे जे प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभधारक आहेत यांना रेती मिळेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन करून प्राधान्याने त्यांना रेती देण्याचं काम आपण करावं। मी आज या निमित्ताने आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो।